आपण कुठून आलात? उरणकर. सन आयलाय गो नारळी पुनवचा मनी आनंद मावना कोल्यांचे दुनियेचा. अरे बेगीन बेगीन चला किनारी जाऊ देवाच्या पूंजेला हात जोडून शी नारळ सोन्याचा जाऊ या दर्याला. तर मित्रांनो आपण बंदरावर आलेलो तर या ठिकाणी आपले मित्र भेटलेले आहेत व्यंकटेश कोळी आणि यांचा आवाज खूप सुंदर आहे आणि यांची भजनं आपण नेहमी ऐकली असेल. तर मित्र आता बरेच दिवस आपलं गाणं ऐकायला भेटलेलं नाही. आता जवळजवळ एप्रिलला मी आता वज्रेश्वरीचा एक गाणं बनवला. आपल्याला टाइम नाही भेटत, आपला धंदा आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला लागते म्हणून वेळ भेटत नाही. पण आवाज खूप सुंदर आहे. कधीतरी आपण म्हणजे संध्याकाळी फ्री झाल्यावर काय भजन वगैरे करतो. पण आता लवकरच बोटी बाहेर गेल्या की आपण नवीन गाणं काढणार. नक्की 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 झालं तर गणपतीला नक्कीच येईल लालबागचा राजा. ओके धन्यवाद धन्यवाद. लवकरच आला पाहिजे. आणि आपल्या चॅनलवर म्हणजे नवीन असाल आपल्या आम्ही रायगड या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल व्हिडिओ बघत असाल तर शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला भरघोस मतांनी आपल्याला सबस्क्राईब करा. हो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्व वेगवेगळ्या लुकमध्ये या ठिकाणी कोळी बांधव आणि कोळी बांधवांचा लुक घेऊन सर्वजण उभे आहेत आणि डान्सची प्रॅक्टिस करतात. हे बघा एकदम म्हणजे आपली ही जी कोळी संस्कृती आहे आगरी कोळी संस्कृती हे जपण्याचा एक सुंदर असा प्रयत्न हे सर्व बांधव करत आहेत. धन्यवाद धन्यवाद. आणि आपण कुठून आलात? उरणकर. तर मित्रांनो आज आपण आलोय करंजा येथे आणि आपण करंजा येथे बघू शकताय नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे आणि पूर्ण अशी करंजा हा पूर्ण नारळी पौर्णिमेच्या एका रंगात रंगलेला आपण बघू शकताय. आणि या ठिकाणी आपण बघू शकताय नारळी पौर्णिमेची जोरात अशी तयारी चालू आहे आणि या ठिकाणी आपण बघताय हे बघा छोटा नाखवा हे बघा हे बघा सन आयलाय गो नारळी पुनवचा मनी आनंद मावना कोल्यांचे दुनियेचा. हे चला बेगीन बेगीन चला किनारी जाऊ देवाचे पूंजेला हात जोडून शी नारळ सोन्याचा वाहूया दर्याला. आणि आपण या ठिकाणी बघू शकताय हे बघा आपल्या गावातील मुलं या ठिकाणी भेटलेली आहेत. हे बघा आणि हे फोटो शूटिंगसाठी आलेले आहेत आणि हे बघा एक सुंदर कोळी लुक या ठिकाणी केलेला आहे. हे बघा आणि झाली शूटिंग झाली आपली. कुठला डान्स आहे का हे आहे रील बनवणार. ओके कुठला चॅनल? नयन म्हात्रे. ओके रील चालू आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकताय रीलची पूर्ण तयारी या ठिकाणी चालू आहे. सर्व एकदम कोळी लुकमध्ये नॅचरल लुकमध्ये या ठिकाणी आपण बघताय. आणि हे बघा आपण जिथं बघताय ना त्या ठिकाणी हे बघा पूर्ण हे बघा सर्वकडं शूटिंग आणि सर्व आपली कोळी संस्कृती आगरी संस्कृती ही जपण्याचा पूर्ण असा प्रयत्न. हे बघा पूर्ण आगरी कोळी संस्कृती जपण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी सर्व ठिकाणी केला जातो. आपला सण नारळी पौर्णिमेचा हा येतोय आणि याचा उत्साह आपल्याला या बंदरावर आल्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघा सर्वकडं म्हणजे आपण जिथं नजर माराल त्या ठिकाणी आपल्याला उत्साह बघायला भेटतोय. आता हे बघा सर्वांचा आनंद एकदम म्हणजे गगनात मावत नाही. सर्व खुश आहे कारण नारळी पौर्णिमा ही जवळ येते. हे बघा या ठिकाणी पण आपले मित्र भेटलेले आहेत
आणि आता आपली नारळी पौर्णिमेची तयारी एकदम जोरात चालू आहे. लवकरच खूप खूप म्हणजे आपल्याला नारळी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा आहेत सर्व कोळी बांधवांना. नमस्कार नमस्कार. या ठिकाणी पण आपले मित्र भेटलेले आहेत. झाली शूटिंग? चला चाललंय काय? ओके ओके ओके. तर आपण बघू शकताय हे मोठमोठे असे जाळ हे होडीमध्ये कशा प्रकारे टाकले जातात हे आता तुम्ही याच्यामध्ये बघताय. कारण मोठे जाळ असतात ते आपण हाताने टाकू शकत नाही. त्याच्यासाठी अशा मोठमोठ्या क्रेन या असतात आणि आपण या इथं बघू शकता ट्रक लागलेला आहे. या ट्रकमध्ये पूर्ण जाळ भरलेला असतो आणि हा जाळ त्या क्रेनच्या साहाय्याने असा होडीमध्ये टाकला जातो. कारण हे बघा, आणि त्याच क्रेनच्या साहाय्याने ही अशी मोठी जी जाळी असतात ही ओढली जातात. हे बघा, काय रे? आणि ती नंतर जाळी अशी खेचल्यानंतर अशी व्यवस्थित अशी लावली जातात. हे बघा, दोर एक साईडला केला जातो आणि नंतर अशी पूर्ण जाळी अशी व्यवस्थित लावली जाते. आणि जसं आपण मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ त्यावेळी हा व्यवस्थित असा जाळ सोडला जातो. आणि नंतर ज्यावेळी आपल्याला खेचायचं असतं त्यावेळी त्या क्रेनच्या साहाय्याने हा जाळ खेचला जातो. कारण ज्यावेळी हा जाळ पाण्यात असतो त्यावेळी त्याचं वजन हे आत्ता ज्या हलक्या जाळापेक्षा जास्त असतं. त्यासाठी अशा मोठमोठ्या क्रेनचा वापर केला जातो. आणि या ठिकाणी या बोटीचे नाखवा आलेले आहेत. तर नाखवा आता नारळी पौर्णिमा जवळ आली आहे आणि आता आपण नारळी पौर्णिमा झाल्यानंतर बोट समुद्रात जाणार ना आपली. आणि किती दिवसाचं आपलं हे असतं, म्हणजे आज समजा आपण एक दिवस गेलो तर किती दिवसांनी आपली बोट ही परत येते? मच्छी भेटेल तशी मच्छी भेटली 4 दिवसांनी 5 दिवसांनी त्याप्रमाणे असतं काय? जशी मच्छी भेटली की आपण परत येतो, नाही तर एखाद दिवस आपला पुढे जातो. हो, बरोबर, 2 दिवस म्हणतात पुढे जातात. असं असतं. 5 दिवसांमध्ये येणार. 5 दिवसात परत येते मच्छी. ओके ओके ओके. धन्यवाद नाखवा. नारळी पौर्णिमेच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. ओके ओके. चप्पल कोहली लोक चप्पल घेतात. तर मित्रांनो, आज आपण करंजा जेटीवरचं जो आत्ताचा सध्याचा लेटेस्ट व्ह्यू आहे तो दाखवतो. पूर्ण करंजा जेटी ही पूर्ण भरलेली आहे. म्हणजे नारळी पौर्णिमा जवळ आली त्याच्यामुळं पूर्ण करंजा जेटी आणि सर्व होड्या आपण बघताय. हे बघा, हे कोळी बांधव आता जाळ विणण्याचं काम करताय. आता आपली तयारी पूर्ण झालेली आहे आणि नारळी पौर्णिमा झाली की आपण
समुद्रात मासेमारीसाठी जाणार. हे बघा सर्व कोळी बांधव आपण बघू शकता. आणि हे बोटीवरचं वातावरण, सर्व बोटी म्हणजे पूर्ण बोटीवर आता सर्व बोटींवर शूटिंग चालू आहे. हे बघा, हे बघा आपले हे भेटलेले आहेत सर्व म्हणजे उत्साह एवढा. नारळी पौर्णिमा जवळ आली की नारळी पौर्णिमेचा उत्साह बघायचा असेल तर आपण नक्की करंजा जेटीवर यायचं. तर असा मित्रांनो करंजा जेटीवर एकदम नारळी पौर्णिमेचा उत्साह एवढ्या जोरात आहे की सर्व भाविकांचा आणि येथील आगरी कोळी बांधवांचा उत्साह हा नारळी पौर्णिमेच्या 10 दिवस आधीपासूनच आपली नारळी पौर्णिमा ही चालू होते. हे बघा, याचं जिवंत उदाहरण आपण या जेटीवर बघू शकतोय.